हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काय मग मंडळी, कशी चालली आहे परीक्षेची तयारी? परीक्षेचं टेन्शन घेऊ नका आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जा. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी विचार ऐकून करूया. आपणास प्रतिकूल परिस्थितीपेक्षा चांगला साथीदार कधीही सापडणार नाही. गोल्डा मेयर यांचा हा विचार आहे. या इस्रायलच्या माजी पंतप्रधान होत्या. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 17 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1969 साली गोल्डा मेयर या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांना इस्रायलमध्ये आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गोल्डा मेयर या इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. 17 मार्च 1969 ते 3 जून 1974 या कालावधीत त्या कार्यरत होत्या. आजच्याच दिवशी 1910 साली अनुताई वाघ यांचा जन्म झाला. त्या समाजसेविका होत्या. अनुताई वाघ या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्यासोबत त्यांनी बाल शिक्षणाचे कार्य केले. अनुताई वाघ यांचे आत्मचरित्र कोसबाडच्या टेकडीवरून हे विशेष गाजले. याचबरोबर अनुताई वाघ यांनी दाभोणच्या जंगलातून शिक्षणविषयक ग्रंथ, सईची सोबत, सहज शिक्षण अशी पुस्तके लिहिली. अनुताई वाघ यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1962 साली नासामधील भारतीय शास्त्रज्ञ कल्पना चावला यांचा जन्म झाला. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना चावला ही पहिली भारतीय अमेरिकन अंतराळवीर आणि अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला होती. 1997 मध्ये ती अंतरिक्ष शटल मिशन तज्ज्ञ होती. आजच्याच दिवशी 1958 मध्ये व्हॅनगार्ड 1 या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौर ऊर्जा चलित उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याच दिवशी 1979 मध्ये शर्मन जोशी यांचा जन्म झाला. ते अभिनेता आहेत. आजच्याच दिवशी 1920 साली बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांचा जन्म झाला. शेख मुजीबर रहमान यांचा बांगलादेशाच्या निर्मितीस मोठा वाटा आहे. मुजीबर रहमान बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर ते बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान झाले. आजच्याच दिवशी 1957 मध्ये रॅमन मॅगसेसे यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1907 रोजी झाला. 1210 साली आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येंद्रगड येथे समाधी घेतली. आजच्याच दिवशी 2000 साली राजकुमारी दुबे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या पार्श्वगायिका व अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म 1924 साली झाला. 1927 साली विश्वास यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र होते. आजच्याच दिवशी 1956 मध्ये आयरीन क्युरी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होत्या. आयरीन क्युरी यांनी कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्य तयार करण्यात त्यांचे पती इरिन यांना सहकार्य केले. यासाठी या दोघांना 1935 साली रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले. आजच्याच दिवशी 1937 मध्ये चंद्रशेखर शिवराम गोरे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते बडोद्याचे राजकवी होते. गोदागौरव आणि कविता रती ही त्यांची विशेष गाजलेली काव्य आहेत. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1891 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1882 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक होते. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांचा जन्म 20 मे 1850 रोजी झाला.
आजच्याच दिवशी 1782 डॅनियल बर्नोली यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते डच गणिततज्ञ होते. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1700 साली झाला. आजच्याच दिवशी 1997 मुंबईत वातानुकूलित टॅक्सीचा शुभारंभ करण्यात आला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. तुम्हाला आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.